मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना असेलच की ज्यावेळेस हृदयविकाराच्या पेशंटची अँजिओप्लास्टी होते त्यावेळेस हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक धातूचा स्टेंट बसवला जातो. परंतु आता दरवेळेस या स्टेंटची गरज नाही आहे. आता एक नवीन उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे ज्याला ड्रग कोटेड बलून अँजिओप्लास्टी असे म्हणतात. तर आज आपण जाणून घेऊ की DCB किंवा ड्रग कोटेड बलून अँजिओप्लास्टी म्हणजे काय. तर अँजिओप्लास्टीमध्ये ज्या ठिकाणी रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजमुळे रक्तवाहिनी अरुंद झालेली असते त्या ठिकाणी ही रक्तवाहिनी बलूननी फुगवून त्या ठिकाणी एक स्टेंट बसवला जातो जो धातूचा बनलेला असतो आणि जो कायमस्वरूपी आपल्या शरीराचा हिस्सा बनतो. तर ह्या पद्धतीला आपण कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक अँजिओप्लास्टी असे म्हणतो. पण ड्रग कोटेड बलून अँजिओप्लास्टीमध्ये ज्या ठिकाणी रक्तवाहिनी अरुंद झालेली आहे त्या ठिकाणी एका स्पेशल प्रकारच्या बलूनचा वापर करून ही रक्तवाहिनी रुंद केली जाते. त्या बलूनला म्हणतात ड्रग कोटेड बलून. तर ह्या बलूनमध्ये त्याच्या बाहेरील आवरणावर एक अँटी प्रोलिफरेटिव्ह एजंट जसे की सिरोलेमस किंवा पॅक्लिटॅक्सेल हे औषधचा लेप लावलेला असतो आणि ज्यावेळेस हा बलून ब्लॉकेजच्या ठिकाणी फुगवला जातो त्यावेळेस ते औषध रक्तवाहिन्यामध्ये शोषून घेतले जाते आणि हे औषध पुढे चालून वापस ब्लॉकेज बनवू देत नाही. तर ह्या पद्धतीला म्हणतात DCB किंवा ड्रग कोटेड बलून अँजिओप्लास्टी. तर ह्या उपचार पद्धतीचे फायदे काय? सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्या उपचार पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा धातूचा हिस्सा आपल्या शरीरात राहत नाही. दुसरा महत्त्वाचा फायदा तो म्हणजे स्टेंट नसल्यामुळे स्टेंट संबंधी असलेले सगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. तिसरा महत्त्वाचा फायदा तो म्हणजे रक्त पातळ होण्याची औषधे ही धातूच्या स्टेंट नंतर बरेच काळ घ्यावे लागतात. तर DCB अँजिओप्लास्टी नंतर ही रक्त पातळ व्हायची औषधे कमी कालावधीसाठी आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे DCB अँजिओप्लास्टीमुळे रक्तवाहिन्यांची नैसर्गिक लवचिकता ही टिकून राहते. तर हे होते DCB अँजिओप्लास्टीचे फायदे. परंतु ही उपचार पद्धती सरसकट सगळ्याच ब्लॉकेजच्या पेशंटला आपण वापरू शकत नाही. त्याचे काही दोन ठराविक इंडिकेशन्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग किंवा इंडिकेशन म्हणजे ज्या रुग्णांमध्ये पूर्वी धातूचा स्टेंट टाकलेला आहे आणि त्यामध्ये वापस ब्लॉकेज किंवा रिस्टिनोसिस झालेले आहे अशा पेशंटसाठी DCB अँजिओप्लास्टी ही उपचार पद्धती खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजची लांबी खूप जास्त असते किंवा ब्लॉकेज असलेली रक्तवाहिनी आकाराने छोटी असते जिथं आपण स्टेंट टाकू शकत नाही अशा ठिकाणी आपण DCB अँजिओप्लास्टीचा वापर करून पेशंटला याचा फायदा देऊ शकतो. तर ही होती DCB अँजिओप्लास्टी संबंधी माहिती. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच फॉरवर्ड करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.